आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा आपण नेहमीच ऐकतो. ते खूप साहसी, धाडसी, समजदार व्यक्तिमत्व होते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून प्रवास करत होते. संध्याकाळची वेळ होती. आकाश नारंगी रंगाने चमकत होते आणि थंड वारा गडाच्या उतारावरून वाहत होता. आजूबाजूला घनदाट जंगल आणि उंच उंच कडे होते. महाराज आणि मावळे आपल्या मार्गाने प्रवास करीत होते. तेव्हा अचानक एका लहानशा गावातील काही लोक धावत धावत त्यांच्या समोर आले. एक वृद्ध माणूस घाबरलेल्या आवाजात म्हणाला, महाराज, गावावर मुघल सरदाराने हल्ला केला आहे. तो आमच्या लोकांना त्रास देत आहे, महिलांना उचलून नेत आहे आणि लहान मुलांनाही सोडत नाही. महाराज, आमची रक्षा करा, आमच्या लोकांना वाचवा महाराज, आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहे. महाराजांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की मी तुम्हा सर्वांना या संकटातून बाहेर काढेन. तुम्ही माझी प्रजा आहे आणि तुम्हाला संकटातून काढणे माझे पहिलं कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांनी शांतपणे आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, असुरी शक्तींना रोखण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांनी आपल्या मावळ्यांकडे पाहिले आणि आदेश दिला, आजच्या चंद्रप्रकाशात आपण गनिमी काव्याने हल्ला करू. महाराज आणि मावळे रणनीती तयार करू लागले, कारण कुठलीही लढाई तयारीशिवाय करणे चुकीचे असते. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे संध्याकाळच्या गडद छायामध्ये अदृश्य झाले. जंगलाच्या झाडामधून सावधपणे वाट काढत त्यांनी गावाकडे प्रयाण केले. गावाजवळ पोहोचताच त्यांना मुघलाचे सैनिक दिसले. त्यांनी अचानक हल्ला चढवला. अंधाराचा फायदा घेत त्यांनी मुघल सैनिकांना चक्रावून सोडले. काही वेळातच गाव मुघलांच्या तावडीतून मुक्त झाले. महाराज आणि मावळ्यांनी मिळून गाव मुघल मुक्त केले. गावकऱ्यांनी आनंदाने महाराजांसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, खरे नेतृत्व हे लोकांचे रक्षण करण्यात आहे, केवळ सत्ता मिळवण्यात नाही. शिकवण. ही कथा आपल्याला शिकवते की धाडस, नीती आणि लोककल्याणाच्या भावनेने नेतृत्व केल्यास कोणत्याही संकटावर विजय मिळवता येतो. जय भवानी, जय शिवाजी.